आपल्याकडे ना सण समारंभ म्हटले की कामाची धावपळ ही आलीच, त्यातच गणरायाचं स्वागतही थाटामाटात करायचं आहे। पाहुण्यांची लगबग ही आली। सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। नमस्ते फ्रेंड्स, आज आपण सर्वात सोपे पेशवाई मोदक बनवतोय। कमीत कमी साहित्यामध्ये हे मोदक बनतातच, शिवाय अगदी काहीच वेळामध्ये बनवून तयार देखील होतात। अगदीच मऊसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे मोदक बनतात। रेसिपी अगदी साधी सोपी असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पेशवाई मोदक बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। आता हे तूप जे आहे ना ते इथे मी गरम न करता किंवा वितळवून न घेता अर्ध्या वाटीच्या प्रमाणामध्ये इथे घेतलेलं आहे। तर तुमच्या घरातील तुम्ही हे प्रमाण मोजताना साहित्यांचं कुठलीही एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने किंवा वाटीने सर्व साहित्यांचं प्रमाण मोजायचं आहे। आता हे तूप हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सर्वात आधी अर्धी वाटी बारीक रवा घालतोय। ज्या वाटीने आपण तूप मोजलं त्याच वाटीने इथे बारीक रवा घालून घ्यायचा आहे। आता हा जो रवा आहे ना तो छान तुपामध्ये फुलोस्तर आपल्याला 3 ते 4 मिनिटं असा परतून घ्यायचा आहे। रवा असा छान 3 ते 4 मिनिटं फुलल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, कारण पेशवाई मोदक म्हटले ना की ड्रायफ्रुट्स हे आलेच। थोड्याफार प्रमाणात का होईना कमी जास्त यामध्ये ड्रायफ्रुट्स असे हे घालून घ्यायचे आहेत आणि तुपावरती छान असे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने इथे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पिठाचा छान सुगंध येईस्तोपर्यंत आपल्याला हे पीठ सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांमध्येच हे पीठ मस्त असं भाजून येतं आणि त्याचा हलकासा रंगही बदलतो। जर का काही गाठी किंवा गुठळ्या झाल्या असतील तर कलथ्याच्या मदतीने त्या मोडून घ्यायच्या आहेत। ज्या वाटीने आपण सुरुवातीला प्रमाण मोजलं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घालत आहे मी। मिल्क पावडर घालणं टोटली ऑप्शनल आहे, नाही घातली तरी पण चालेल, पण घातल्यावर मात्र ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते अप्रतिम असं मिठाईसारखं बनून येतं, त्यामुळेच इथे मिल्क पावडर घालायची आहे। आवडीप्रमाणे इथे पिठी साखर वापरायची आहे। खूप जास्त जर का तुम्ही गोड खात असाल तर इथे साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे। आधी चव करून पाहायची आणि त्यानंतरच मात्र साखरेचं प्रमाण तुम्ही ऍड करू शकता। आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा छान मिसळून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने साहित्य मोजलं त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर लगेचच मात्र अगदी स्लो गॅसवरती हे मिश्रण पुन्हा छान मिसळून घ्यायचे। अगदी काही वेळातच मिश्रणाचा दाटसर असा गोळा बनू लागतो, तुम्ही इथे बघू शकताय। मस्त असं मिश्रण इथे फुललेलं आहे। पेशवाई मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने अतिशय झटपट असे मोदक बनवून तयार होतात। आता यामध्ये आवडीप्रमाणे टुटी फ्रुटी घालायची आहे। टेक्स्चर तर अप्रतिम असंच येऊन जातं। त्याचबरोबर पेशवाई मोदकांमध्ये सर्वच असे हे ड्रायफ्रुट्स टुटी फ्रुटी घातल्यामुळे एकदम मस्त असा चवीचा आणि पेशवाई थाटातील हा मोदक बनून तयार होतो। चवीप्रमाणे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचंय आणि फ्लेवरसाठी वेलची पावडर घालायची। पुन्हा अर्धी वाटी यामध्ये दूध मी घातलेलं आहे। सुरुवातीपासून टोटल 1.5 वाटी दूध आपण या मिश्रणामध्ये वापरलेलं आहे। त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी आपण इथे रवा वापरला, तर त्याच प्रमाणामध्ये इथे 1.5 वाटी दूध घालायचं आहे। असं हे परफेक्ट साहित्यांचं प्रमाण वापरल्यामुळे मोदक अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा बनून तयार होतो आणि मिल्क पावडर तर घातल्यामुळे अगदी पेढ्यासारखाच हा मोदक बनवून तयार होतो। चवीला तर अप्रतिम असाच लागतो। परफेक्ट असं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता लगेचच पुढची प्रोसेस करूया। थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। तर इथे मी या शेपचा मोदक साचा वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोदक साचा इथे वापरू शकता, लहान किंवा मोठा। आता या मोदक साच्याला तुपाने असं ग्रीसिंग करून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे हे जे मोदकाचं पीठ आहे ना तर ते या साच्याला चिकटणार वगैरे नाही। साचा बंद करून यामध्ये जेवढं मावेल तितकं आपल्याला मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे। अगदी बोटांनी प्रेस करून हे मिश्रण भरून घ्यायचं, म्हणजे मोदकाला आकार अगदी सुबक आणि सुंदर असाच येऊन जातो। साहित्यांचं प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे मिश्रण अगदी कोरडं वगैरे पडलेलं नाही, मऊसूत अगदी पेढ्यासारखे हे मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही ही मोदक रेसिपी या गणेशोत्सवामध्ये नक्कीच ट्राय करा किंवा या पद्धतीने मोदक नक्कीच एकदा बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही असे छान छान मोदक रेसिपी बनवताही येतील। चला तर बघ फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच सोप्या आणि मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग।
बाय बाय फ्रेंड्स.